वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सकाळी हडसर किल्ल्याचा ट्रॅक पूर्ण केला, त्यानंतर आपल्याकडे काय वेळ शिल्लक होता, त्यामुळे आपण इथं जवळच असलेल्या लेण्यांद्री गणपतीला जात आहोत। तर जुन्नरून आल्यानंतर समोरच इथं एक फाटा लागतो, तिथून मग इकडं लेण्यांद्री 6 किलोमीटर आणि समोर ओझरला जायचं तर ओझर इथं 13 किलोमीटर आहे। तर आपण इथनं जाऊया, बघूया लेण्यांद्री गणपती। लेण्यांद्रीचा गिरिजात्मज अष्टविनायकातील 6वा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेला लेण्यांद्री गिरिजात्मज गणेश। कुकडी नदीच्या तीरावर लेण्यांद्री हे गाव वसलेले आहे। हा गणपती म्हणजे माता पार्वतीच्या तपश्चर्येचे फळ मानला जातो। मूर्तीचे वैशिष्ट्य असे की मूर्ती पूर्णपणे दगडात कोरलेली आहे। लेण्यांद्रीच्या दर्शनासाठी गुहेत येताना 307 पायऱ्या पार कराव्या लागतात। लेण्यांद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत। यापैकी 8व्या गुहेत लेण्यांद्री गणेश विराजमान आहेत।
देवस्थानातील सभामंडप 51 फूट रुंद व 57 फूट लांब आहे. विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाश योजना नसतानाही ही गुहा सतत प्रकाशमान असते, असे ह्या गुहेचे वैशिष्ट्य आहे. गुहेत कुठेही खांब नाहीत. एका अखंड दगडावर ही गुहा कोरलेली असून यातील एका दगडावर श्रीची मूर्ती आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश असतो. परिसरात पाण्याच्या टाक्याही आढळतात. आख्यायिका अशी आहे की या लेण्यांमध्ये माता पार्वतीने 12 वर्ष तपोसाधना केली होती. त्यानंतर श्रींनी बटूरूपात मातेला दर्शन दिले. यानंतर गणपतीला पार्वतीचा म्हणजेच गिरी आणि पुत्र म्हणजे आत्मज म्हणून गिरिजात्मज असे नाव पडले. अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रगट झाला. लेण्यांमधला गणपती म्हणून याला लेण्याद्री असे नाव देण्यात आले.